तर फायनली पॅन्ट चेंज करून घेतली. टाईट होत होती जाम. तर आल्या पहिला इकडे तर आल्या पहिला मसाला रेडी करून घेतला, कांदा भाजून. तर आता खाली उतरलोय मार्केटला आणि उद्यासाठी भाजी घेते आहे. बाबू नको हात लावू. गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र. आज व्हिडिओ काढायला लेट झाला थोडा. तर कृषिकाचा टिफिन वगैरे भरपूर सारी थोडीफार कामं होती, सो ती आवरून घेतली. आणि कालच मी दादरला जाऊन आलेले, सो तिकडून एक पॅन्टसुद्धा घेतली होती माझ्यासाठी. ती थोडी मला टाईट झाली आहे, कारण की म्हटलं तर चालली आहे तर उद्याची फळं वगैरे सगळंच घेऊन येते, पानं फुलं फळं. म्हटलं आता चेंज करून येते, कारण का कधी किरण येईल परत त्याला घेऊन जाईन, परत चेंज करून भेटेल की नाही. म्हटलं कृषिका आपली स्कूलला जाते त्या टायमात जी काही कामं आहेत म्हणजे ती करून घेते. चल, तर आता मी डायरेक्ट रिक्षाने एवराडला आले, कारण की एवढं उन्हातनं चालायला यायला जमत नव्हतं. तर इथं बस मिळतात, बसनीच म्हटलं डायरेक्ट दादरला जाईल. हॅलो. तर नशीब बस पण पटकन आली. तर फायनली दादरला पोचली आहे. बसने डायरेक्ट एकदम जवळच आणून सोडलं आणि त्यामुळे पटकन माझी पॅन्ट चेंज करेन, म्हणजे जे काय घेतलं होतं मी काल लेगिन्स. आणि मग जाता तर डायरेक्ट बसने मला इथेच सोडलं, एकदम स्टॉपजवळच. आणि तिकडेच मला जे चेंज करायचं होतं पॅन्टीचं, सो ते शॉप पण तिथेच आहे. म्हटलं पटकन चेंज करेन, फळं वगैरे घेईन आणि रिटर्न निघेन. दादर तर डेलीच मार्केट बसतं. किती कुठे वर हो. काल ते चेंज टाइट हुआ भैया वो है ना. हाँ टाइट हुआ. हम करो चेंज करके दो, एक साइज थोड़ा बड़ा देना. तर फायनली पॅन्ट चेंज करून घेतली. टाईट होत होती जाम. ती घेतली होती ती बदला ती. तर त्या साईडला काय फळं घ्यायला गेली नाही मी, कारण का एवढा ट्रॉफिक जाम झालं आहे. परत कृषिकाच्या स्कूल बसचा पण टाईम होत आला आहे. चुनाभट्टीतच घेईन, कारण का मी आहे या साईडला आपलं प्लाझाच्या साईडला, आणि मला फळं आणण्यासाठी जायला लागेल परत दादर स्टेशनजवळ. म्हटलं त्यापेक्षा तिकडेच घेईन. आली होती पण त्या साईडला तो जायलाच कंटाळा आला. तर आता चुनाभट्टीत आले आणि दुपारची काय एवढी दुकानं चालू नाहीत, नेमकीची दुकानं चालू आहेत. तिकडून घेऊन जाते म्हटलं उद्यासाठी फळं पानं. फळं वगैरे कशी पॅकिंग, फळं कधीतरी चांगली पण असतात आणि नाही तर आतून जरा हे झालेली असतात. होतं बघून. ऐक ना, एक वेणी दे. दे आपली एक वेणी दे, खायचं पान दे. आणि पानं कशी आहेत ती 5 प्रकारची? हां ते एक. सगळं घेऊन गेलं की टेन्शन नाही, म्हणजे संध्याकाळी यायला ना. तर आत्ता जस्ट दादरवरनं आली आणि बसली पण नाही, लगेच कामाला लागली, कारण का उद्या उपवास आहे. तर भाजीसाठी मसाला वगैरे रेडी करून ठेवते. आल्याला पटकन कांदा पण कट करून घेतला. म्हटलं कृषिका आली की परत तिचे डोळे झोंबतात. मम्मी कांदा कापलास, तर उद्याच्या मसाल्याची तयारी करते. तर आल्या पहिला इकडे तर आल्याला पहिला मसाला रेडी करून घेतला, कांदा भाजून, गरम मसाला, मीठ आणि खोबरा भाजून घेतला. आणि एकीकडे मस्तपैकी चहा ठेवला आहे आणि आता मसाला वाटून घेते. तर आता खाली उतरलोय मार्केटला आणि उद्यासाठी भाजी घेते आहे. बाबू नको हात लावू. तर वाटाणे घेते उद्याला. आणि भोपळा कसा आहे? आत्ताच भाजी घेतली आणि मम्मीकडे आली आणि येताना थोडंसं तिथे जेवण वगैरे वाढलं, थोडंसं घेऊन आली आणि प्रसाद म्हणून खाल्लं सुद्धा. सो उद्या गुरुवारचा उपवास आहे. तर कृषिकाला तर भरवते. 9 वाजलेत. बोलो काय बोललो दुखात आले वा. हे थांब, बोंबलू नको. तर उद्याचीच उपवासाची तयारी, म्हणजे उद्यासाठी गाजर वगैरे किसवून ठेवलं हलव्यासाठी. इकडे वाटाणे सोलून ठेवले. इथे सगळा त्याचा कचरा आहे, सगळं पिशवीत भरून ठेवलं आहे, म्हणजे घरी गेल्यावर थोडं काम वाचलं. तर आत्ताच आले, फ्रेश वगैरे झाले, हंतरून रेडी झालं आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.
बाय गुड नाईट.